संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे तिला पापे जन्मांतरीचे तिला पापे जन्मांतरीचे तिला पापे जन्मांतरीचे अलगते सायात जावे वनांतरा अलगते सायात जावे कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राज पावा सर्व राज पावा सर्व काळ राज पावा सर्व काळ तुकामने गोपी हरी सर्व तुकामने गोपी हरी सर्व गोपी हरी सर्व तुकामने गोपी हरी विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवळी अनंत आरवावा नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण या विना निकास्ता पैसाधन या विज्ञानिक असता पैसाधन वाहत से आन विठोबाची नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे, न लगते सायास जावे वंतरा, सुखे तो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल. पिठे तटे भीमरथा, वरम कुंडलिकाय गातून मुनिंद्रे, समागत तिष्ठन्त मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल संगतीने विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकेला, विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला, दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. माझ्यासारखे किती कीर्तनकार पालते घातले असतील मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. असो तरी सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त करण्यात आली. महाराज माझे वडील म्हणजे लंगोटे महाराज. महाराज बाप हमारा पवन का घोडा, हम ज्यादा नहीं थोडा थोडा. विठ्ठल विठ्ठल. बरं तसं जर खरा विचार केला तर लंगोटे महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लंगोटे हे फक्त कर्मानी माझे वडील आहेत. जर खरा जर विचार केला तर जगत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, बाप हमारा पवन का घोडा, हम ज्यादा नहीं थोडा थोडा. विठ्ठल विठ्ठल. अशी असणारे आमचे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा व सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या सानिध्यात काय मी लागलो नाही, पण यांचा अनुभव जो आतापर्यंत सुद्धा भरपूर जणांना येतो, असाच मी एक त्यांचा एक पाईक म्हणून मी तर सेवा करतो. विठ्ठल विठ्ठल. नाही, मी काय प्रवचनकार नाही, मी एक कॉलेजचा विद्यार्थी आहे. मी माझ्या वयाप्रमाणे कॉलेजला जातो, पण सद्गुरू आपल्याला जी परंपरा दिली, आपल्यावर जे भार सोसवलं ते आपण पूर्णच केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज काय सांगतात,
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. खराच विचार करायला गेलं तर तुम्ही ज्ञानाने मोठे आहात, सर्वांनी मोठे आहात. आता तुमच्या पुढे मी काय सांगायचं मला प्रश्न पडलाय. पण मला जे बोलून घेणार आहेत ते कोण आहेत? साळुंके मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. जे त्या परमात्म्याने माझ्या मनात टाकलं, जे त्या परमात्म्याने माझ्या बुद्धीपर्यंत पोहोचवलं, मी तेच तुम्हा सर्व मायबापांपर्यंत पोहोचवणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाच्या नियमाप्रमाणे जर सप्त्याची सुरुवात जर करायची असेल तर ती कुठल्या अभंगाने करायला लागते महाराज? ती कुठल्या अभंगाने करायला लागती? नामपर अभंगाने. आता इथं बसलेल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आणि बऱ्याच जणांना प्रश्नाचं उत्तर माहिती सुद्धा असेल. नामपरच अभंग का? नामपरच अभंग का? दुसरे अभंग नाही जमत का? महाराज, जर एखाद्या कार्याची सुरुवात करायची असेल, जर एखादा आपल्याला नवीन कार्य उभारायचं असेल तर आपण सगळ्यात पहिले कुणाचं नाव घेतलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे, त्या पांडुरंगाचं नाव घेतलं पाहिजे. जर आपल्याला जर एखादं कार्य सुरू करायचंय तर त्या कार्याचा पहिला दिवस म्हणजे नामपर अभंग. मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आगे, श्री विठ्ठलाचे नाम आगे, श्री विठ्ठलाचे नाम आगे. मंगल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आगे, श्री विठ्ठलाचे नाम आगे, श्री विठ्ठलाचे नाम आगे. मन करे जना, मन करे जना, विठ्ठलाचे नाम वाचे, विठ्ठलाचे नाम. तुकाराम महाराज काय म्हणतात? सकळ मंगळ निधी श्री माऊली काय ना? हा, माऊली काय म्हणतात? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मन कार्य जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे देव वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. विठ्ठल विठ्ठल. जर कार्याची सुरुवात जर आपल्याला करायची असेल, जर कार्याचा आपल्याला आरंभ करायचा असेल तर तो भगवंताच्या नामानेच झाला पाहिजे. आरंभी आवडे आदरे आले नाम, जेने सकळ सिद्धी झाले जगी पूर्ण. गोपाळ अरे तुझे ध्यान माझ्या मना. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशीचा जो अभंग घ्यायचा असतो तो कुठला घ्यायचा असतो? नामपर अभंग घ्यायचा असतो. तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतात? नाम संकीर्तन साधन पै सोपे. महाराज एका व्यक्तीने सहज विचारलं, महाराज नाम संकीर्तन भगवंताचं नामच का साधन सोपं आहे? भजन केल्याने जमणार नाही का? कीर्तन केल्याने जमणार नाही का? जर भगवंताचं नामस्मरण केलं म्हणजे जर भगवंताचे आपण जर भगवंत कृष्ण कृष्ण राधा राधा जर नाम जप केलं तर जमणार नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, अरे हे फक्त कशाचे पुण्य कमवायचे साधन आहेत. हे कसं, याच्याने काय होतं? फक्त पुण्य वाढतं. पण जर खरंच जर या जड जीवाच्या जन्माला आपण आलोय आणि जर आपल्याला आपला उद्धार करायचा आहे तर या जड जीवाच्या उद्धाराकरता सगळ्यात सोपं साधन कुठलं सांगितलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम भगवंताचं नाम. बर भगवंताचं नाम काय आहे? भगवंताचे नाव भरपूर आहेत. विठोबा, तिरुपती बालाजी, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम. भगवंताचे नाव भरपूर आहेत पण नाम एकच आहे. नाम म्हणजे काय? सर्व नाम म्हणजे नाम. नाव काय? नाव भरपूर आहेत. नाव भरपूर आहेत, असंख्य नाव आहेत भगवंताला, असंख्य नाव आहेत. पण जर खरा विचार करायला गेला तर त्या भगवंताचं नाम काय आहे? एकच आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाम नाही. एक नाम हरी द्वैत नाम दुई, एक नाम हरी द्वैत नाम दुई, एक नाम हरी द्वैत नाम दुई, एक नाम हरी द्वैत नाम दुई.
कुसरी विरला झाले अद्वैत कुसरी विराजाने अद्वैत कुसरी विराजाने हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. त्या भगवंताचं जर खरा विचार करायला गेलं तर नाम एकच आहेत, नाव भरपूर आहेत. आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन जर खरा विचार करायला गेलं तर आपण ज्या मूर्ती हे सर्व बघतोय सगळं काय आहे? एक नाशिवंत आहे, ते फक्त भगवंताचं सगुण स्वरूप आहे. ते आपल्याला भगवंत कळावा की कसा दिसतो म्हणून ते एक उदाहरण आहे किंवा भगवंत असा दिसत असेल. जर खरा जर विचार करायला गेलं तर त्या भगवंताला नाव नाही, रंग नाही, रंग नाही, रूप नाही, नाही छाया निराकार तू ही प्रभु राया मैं गुलाम तेरा. कबीर महाराज काय म्हणतात? अरे त्या भगवंताला नाव सुद्धा नाही, त्या भगवंताला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, त्या भगवंताला काहीच नाही. तो भगवंत कसा आहे? निर्गुण निराकार आहे महाराज. तो भगवंत सगळीकडे व्यापलेला आहे. या पृथ्वी तलावर म्हणजे या संपूर्ण विश्वात तो नाही अशी एक सुद्धा जागा शिल्लक नाही. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. माऊली काय सांगतात? माऊली हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात सांगतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. बरे माऊली सांगतात का? तुकाराम महाराज सुद्धा सांगतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल आता हरी बाहेर हरी आता हरी बाहेर हरी आता हरी बाहेर हरी आता हरी आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोण दिले? काय केलं हरीने? घर कोणले? हरी सर्वत्र आहे, आत सुद्धा आहे, बाहेर सुद्धा आहे. म्हणजे जर खरा विचार केला तर जर संपूर्ण विश्वामध्ये भगवंत आहे तर आपल्याला भगवंताचं नाव घ्यायची गरज काय? मनुष्याने सहज प्रश्न विचारला, महाराज आता मला सांगायचे बारके पोरं असतात, आता हे बारकी लेकरं असतात, त्यांना जर तुम्ही एखादं काम सांगा करतात का? लवकर नाही करत. ते त्यांना जर म्हणा इकडे हे 2 रुपये घे आणि जा तेवढं एक काम कर आणि बाकीचे पैसे तुला राहू दे, की लगेच काय करतात? ते पळत येतात, पैसे घेतात, दुकानात जातात, खायला घेतात आणि आपलं काम करतात. मग सहज विचारला त्यांनी प्रश्न, महाराज जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, जर आम्ही भगवंताचं नाव घेतलं तर ह्याच्याने आमचा काय लाभ होईल? तुकाराम महाराज काय म्हणतात? जळतील पापे जन्मांतरीचे. जे तुमचं जन्मांतराचं पाप आहे, म्हणजे जे तुम्ही 84 लक्ष योनी फिरतात, जर ते तुम्ही पाप करता, ते पाप कसं होईल? जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माचं नाही, एका जन्माचं पाप नाही, अनेक जन्माचं पाप काय होईल? एकाच वेळेला समरस झाले तैसे नामे केले जपता तैसे नामे केले जपता समरस झाले तैसे नामे केले जपता ऐसे नाम के जपता
समरस झाले तैसे नामे केले जपता हाली. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुमचं एका जन्माचं पाप नव्हे तर तुमचं अनंत जन्माचं पाप. तुम्ही या जन्माला कशामुळे आले तर तुमच्या पापामुळे झाले. कशामुळे? पूर्वजन्मीच्या पापामुळे. माऊली सांगतात, पूर्वजन्मी पाप केले ते विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे, धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. माऊली काय सांगतात, तुम्हाला जर हा जन्म मिळालाय तो कशामुळे? तुम्ही या 84 लक्ष योनीमध्ये अडकलाय. कशामुळे? तर तुमच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे तुम्ही या जड जीवाला, या नरदेहाला आलात. तर तुम्ही काय करा? तुकाराम महाराज ते सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे खरंय, नाम संकीर्तन साधन पै सोपे, हे साधन सोपं आहे हे मान्य आहे आम्हाला. ह्याच्याने पाप सुद्धा जळतात हे सुद्धा मान्य आहे. पण महाराज हे आम्हाला जर नाम घ्यायचंय तर आम्हाला कुठं जायची गरज आहे का? आम्हाला भगवंतापर्यंत जायचं, मग आम्ही काशीला जायचं का? आळंदीला जायचं का? पंढरपूरला जायचं का? महाराज तुकाराम महाराजाला प्रश्न विचारतात. काय करतात? पंढरपूरला जायचं का? कुठं जायचं का? तुकाराम महाराज काय म्हणतात? नलगती सायास जावे वनांतरा. ह्या नाम घ्यायला कसला सायास करायचा नाही. हे चलता बोलता फिरता उठता सगळं तुम्ही जर संसारात असाल तर तुकाराम महाराज ते पण सांगतात, संसारी असावे असोनी नसावे अगरवत्ता करावे. तुम्ही जर संसारात असाल तर तरी सुद्धा नाम घेतलं तरी जमत. जर तुम्हाला नाम घ्यायचे तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा. आणि पुढे तुकाराम महाराज काय सांगतात? सुख येतो घरा नारायण. जर तुम्ही ते नाम घ्यायला सुरुवात केली, जर तुम्ही तुमच्या उद्धारापर्यंत पोहोचला तर तुम्हाला भगवंताकडे जायची गरज नाही. भगवंत स्वतः तुमच्यापर्यंत येईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण महाराज नाम भेटते कुठं? तुम्ही सगळं खरं बोलताय किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, नाम घेतल्याने सगळ्या सोपं साधन आहे, सगळे पाप जळतात. व कुठं न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तुमचं सगळं खरंय, पण हे नाम नेमकी भेटत कुठं? संतांविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही आणि आईशी वेद देती वाई. वेद सांगतात, तुम्हाला जर या नर देहाला जर तुम्ही आलात, तुम्ही जर 83,99,999 वेळा जन्म घेऊन शेवटचा जन्म तुम्हाला शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि सुकलिया वर्म एक एवढाच एक तुम्हाला चान्स आहे. याच्यानंतर वन्स मोर नाही. एवढाच एक तुम्हाला नरदेह मिळालाय. तो कशा करता? तर भगवंताच्या प्राप्ती करता. बर तुकाराम महाराज तुम्ही म्हणता नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. पण ते नाम भेटत कुणाकडं? भगवान तुकाराम महाराज म्हणतात, ते नाम जर तुम्हाला घ्यायचंय ना, तुम्ही कुणाला शरण जा? संताला शरण जा. तुम्ही कुणाला शरण जा? सद्गुरूला शरण जा. गुरुला शरण जाऊ नका, गुरुला शरण जा. आता जर गुरु आणि सद्गुरू मध्ये जर फरक जर करायचा म्हणलं तर गुरु आपल्या सगळ्या जन्माला आल्याबद्दल आपलं पहिलं गुरु कोण? आई. दुसरं गुरु बाबा. तिसरे गुरु गुरुजी. आपण शाळेत गेल्यावर जे आपल्याला फळ्यावर शिकवतात, एक काडी वळायची, वर एक झिरो गोल काढायचा, एक असं जे आपल्याला शिकवतात ते कोण? शिक्षक. म्हणजे आपले तिसरे गुरु. ह्या पूर्ण विश्वामध्ये आपल्याला गुरु भरपूर भेटतील पण सद्गुरु भेटणार
नाही, सद्गुरु जर आपल्याला सद्गुरु पर्यंत जावं लागतं. सद्गुरु आपल्याकडे येतात का? नाही. तुकाराम महाराज सुद्धा सद्गुरूकडे गेलते. कुठे गेलते तुकाराम महाराज? देहूवरनं कुठे आलते? ओतूरला आलते. माग सुद्धा दशमी पाहुनी गुरुवारन केला अंगीकार. तुका म्हणे तुकाराम महाराजांना सुद्धा सद्गुरूकडे जावं लागलं होतं. नव्हे तर तुकाराम महाराज जाऊ द्या, तुकाराम महाराज संत होते. नव्हे तर भगवंताला, जो भगवंत या नरदेहाला जन्माला आला, या मृत्यू लोकावर आला, त्या भगवंताला सुद्धा शरण जावं लागलं. भगवान श्रीरामाला गुरु वशिष्ठाकडे शरण जावं लागलं. परब्रह्म राम वशिष्ठ शरण परब्रह्मला राम वशिष्ठा शरण आणि कृष्ण संदीपानी गुरु केला. नवे जर या पृथ्वी तलावर भगवंताला जरी अवताराला यावं लागलं, भगवंत जरी अवताराला आला तरी त्याला सद्गुरूला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आपण 84 लक्ष योनी फिरून अवताराला आले म्हणजे आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरूला शरण गेलो, नाम भेटलं, मग काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम कृष्ण हरी हा जर 3 अक्षरी जो मंत्र आहे, राम कृष्ण हरी हा मंत्र तुम्ही काय करायचा? सर्व काळ जपायचा. म्हणजे सकाळी उठल्यावर बसल्यावर म्हणजे सतत उच्चारण करत राहायचं. हा जर मंत्र जपला तर ह्याच्याने आपला पुण्याचा साठा होतो, पण आपला उद्धार होतो का? नाही. पण तरी तुकाराम महाराज काय सांगतात? तुम्हाला एक सवय लागावी, तुम्हाला त्या भगवंताच्या परमात्म्याच्या नामाची एक सवय लागावी म्हणून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुला शरण जावा, बरं तुम्ही म्हणता संताला शरण जावा, पण संतालाच का शरण जायचं? संतालाच का शरण जायचं? बरं तुकाराम महाराज तुकाराम महाराज प्रश्न विचारतात की तुकाराम महाराज शरण कधी जायचं? कुणी शरण गेलं पाहिजे? लहान पोराने शरण गेल्यावर जमतं का? मोठ्याने शरण गेल्यावर जमतं का? तुकाराम महाराज ह्याच्यावर सुद्धा प्रमाण देतात. या रे लहान थोर याती बलते नारी नर करावा विचार नदलेके चिंता. ते आहे अधिकार हो सकळाचे ते आहे सकळाचे ते आहे अधिकार सकळाचे ते
साधनाचे सकाळी येते आहे आधी कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज जर खरा विचार करायला गेलं तर आपण कलियुगामध्ये जन्माला आलोय फार मोठी भाग्याची भाग्य आहे आपलं. का तर कलियुगामध्ये येण्यासाठी का भाग्य आहे? कलियुगामध्ये जर आपल्याला उद्धारायचं असेल तर फक्त हरीचं नाम. जर आपण सतयुगामध्ये जन्माला आला असतो तर आपल्याला एका पायावर तपस्या करायला लागली असती. आपण जर द्वापर युगामध्ये त्रेतायुगामध्ये जन्माला आलो असतो आपल्याला यज्ञ हवन होम हवन करायला लागलं असतं भगवंताच्या प्राप्ती करता. पण कलियुगामध्ये जर आपण जन्माला आलोय तर कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन म्हणजे कलियुगी उद्धार हरीचा नामे. फक्त एका हरीच्या नावाने सुद्धा कलियुगात साधनाचे सार मंत्र बीज हरी. साधनाचे सार मंत्र बीज हरी. साधनाचे सार मंत्र बीज हरीन आत्मतत्व धरी तोची एक. आपण कलियुगामध्ये आलो. आपण ज्यावेळेस आईच्या उदरात होतो, आपण ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात होतो. महाराज जसं कुकर मध्ये बटाटा शिजवतात तसं आपण उकडलो होतो. कुठं? आईच्या गर्भामध्ये. त्या भगवंताने आपल्याला नरदेह दिला. त्या भगवंताने आपल्याला कान लावलं, हात लावलं, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. महाराज त्या भगवंताने आपल्या एवढे उपकार केले उपकार सांगू मी काय. कशामुळं? आपल्याला भगवंताने उपकार केले. कशामुळं? आपल्याला भगवंताने हात दिले. कशाला? जेवणाचे हा जीव दिला जेणे हा जीव दिला दान त्याचे करीन मी चिंतन. अरे त्या भगवंताने आपल्याला या नरदेहाला घातलं. महाराज आपण आईच्या गर्भातनं बाहेर येत नव्हतो. आपण त्या भगवंताला वचन दिलं, अरे भगवंता एक वेळा मला या आईच्या गर्भातनं बाहेर काढ. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी आठविन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. मी काय करीन? बाहेर गेल्या तुझं रात्र आणि दिवस काय करेन मी? भगवंता तुझं नामस्मरण करन. त्या भगवंताला माहित होतं, त्या भगवंताला दया आली. वा म्हणतोय ना एकदा चान्स देऊ आपण एवढ्याला चान्स दिला, ह्याला एक चान्स द्यायला काय होते? आपण एक चान्स देऊ. आणि महाराज त्या भगवंताने आपल्याला आईच्या गर्भातनं जसा बाहेर काढला तसा हा त्या भगवंताला म्हणतो कवा 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 वारा करी जला गेला, 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 कोण महाराज जसा जन्माला आला, जसा आईच्या गर्भातनं बाहेर आला त्यावेळेस म्हणतो कवा 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 कवा, मी कधी म्हणलो. महाराज मग जसा आपण आईच्या गर्भातनं बाहेर आलो तर जाऊ द्यावा लेकरू म्हणून भगवंताने सोडून दिलं. भगवंताला वाटलं मोठं झाल्यावर भजन करण. तरी पण तुकाराम म्हणतात महाराज तुमचं सगळं खरंय, आम्ही जन्माला आलो
पण तुम्ही जन्माला आले आणि तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की तुम्ही आम्हाला आमचा उद्धार करायचा? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही इथून तिथून आलेलो नाही, आम्ही वैकुंठावरून आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले ऋषी साच व्हावे वर्ताया. अरे आम्ही तुमच्या सर्वांच्या उद्धारासाठीच कुठनं आलो? वैकुंठावरून आलो. कशासाठी आलो? तुमच्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी जन्म घेतला. आम्हाला काही हौस होती का? नाही. तरी पण आम्ही कुणामुळे आलो? तुमच्यामुळे आलो. कारण की जर या नरदेहामध्ये मग तुम्ही आलात, तुम्हाला जर तुमच्या उद्धाराचं साधन पाहिजे असेल तर तुम्हाला संताशिवाय पर्याय नाही. आताच प्रमाण दिलं, संताशिवाय प्राप्ती नाही. ऐशी वेद देती ग्वाही. सर्व वेद काय देतात? ग्वाही देतात की या जन्माला आलेल्या मनुष्याला संताविना दुसरा कुठलाही पर्याय नाही. बर महाराज तुम्ही सगळं सांगताय, आम्ही सगळं करू, आम्ही भगवंताचं नाम पण घेऊ, आम्ही रामकृष्ण हरीचं भजन पण करू, पण हे भजन करायचं कुठं? तुकाराम महाराज पुढे काय सांगतात? ठाईचं बैसोनी करा एक चित्त. तुम्ही काय करा? एका जागी ठाईचं बसा. म्हणजे सतत बसा का? एकदा बसल्यावर पण उठू नका का? नाही. तुम्ही काय करा? आज 1 तास 2 तास काय करा? एकाच जागेवर बसा. तुम्हाला इकडे तिकडे हिंडायची गरज नाही, तुम्हाला काशीला जायची गरज नाही, आळंदीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही. म्हणजे जायचंच नाही का? जायचं कशासाठी? भगवंताच्या दर्शनासाठी, त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. त्या भगवंताचं जे रूप आहे त्या भगवंताचं रूपाचं दर्शन घेण्यासाठी का होईना पण आपण हे दर्शन केलं पाहिजे. पण आपल्याला जर उद्धाराचं साधन आपल्याला करायचं तर आपण तिकडे गेलं पाहिजे का? नाही. तुकाराम महाराज काय सांगतात? हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. जो तुम्हाला हरी आवडतो त्या हरीला काय करायचं? आळवायचं. काय करायचं? त्या हरीला बोलवायचं. अरे हरी, हे माझ्या हृदय मंदिरात ये आणि माझ्या हृदय मंदिरात आला की परत जाऊ नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बर तुकाराम महाराज तुम्ही हे सगळं सांगताय. तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला, तुकाराम महाराज तुम्ही हे सगळं सांगताय, पण तुम्ही सांगताय ते सगळं खरं आहे का? तुम्ही जे सांगताय वा नाम घेतल्याने उद्धार होतो, पाप जातात, सर्व होतं, पण तुम्ही जे सांगताय ते खरं आहे का? तुकाराम महाराज पुढे भगवान परमानंदाची शपथ खातात. या विना अनेक असता पैसाधन. या नामाशिवाय, या भगवंताच्या, या तुम्ही सद्गुरूकडून घेतलेल्या नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी भगवान परमात्म्याची, भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, या विना अनेक असता पैसाधन वाहत तसे आन. मी त्या भगवंताची आण घेतो, मी त्या भगवंताची शपथ घेतो की जर तुम्हाला या नरदेहातून जर तुम्हाला तुमचा उद्धार करून द्यायचा असेल तर तुम्हाला भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. या विना साधन हरीचे हरीचे करे बाबानो साधन हरी करे बाबा. हरे बाबा यमाची आकर्णा जेने नाही करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे
करू नका येणे नवे जन्म यमाची यातना ऐसी या साधना. महाराज तुम्ही या जन्माला आले खर तर हे जे तुम्हाला शरीर भेटलं हे कुणाचं आहे? त्या कुबेराच आहे. कशाच कुणाचं आहे? हे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय ना आहे का नाही? नाही इथं येते मनुष्याचे काहीच नाही. इथं आपलं काहीच नाही. इथं पैसा आपला नाही, अडका आपलं नाही. हो आपण म्हणतो हा पोरग माझं, पोरगी माझी, बाप माझा, आई माझं, सून माझी, लेक माझा, हे कोणीच आपलं नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज जर खरा विचार केला तर हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. ह्या देह पण भगवंताने आपल्याला देह दिला. भगवंताने आपल्याला देह कशा करता दिला तर आपला उद्धार होण्यासाठी भगवंताने देह दिला. भगवंतानी जर शरीराचं म्हणलं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीर साच केले साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. हा शरीर साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. त्या परब्रह्मापर्यंत जाण्याकरिता शरीर हे काय साधन आहे. आणि या साधन जर आपल्याला जर हे शरीर आहे साधन आहे पण हे साधन आहे पण जर या साधनामध्ये आणखीन जर कुणाची भर पडायची असेल म्हणजे आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर कुणाची गरज असते? सद्गुरूंची गरज असते. विठ्ठल विठ्ठल महाराज गुरु विना ज्ञान कळेना आणि अक्कल बाजारात मिळेना. महाराज जर आपल्याला गुरु शिवाय ज्ञान कळत नाही. पुढे काय म्हणतात? 10 लाखाचे बांधिले मंदिर आणि त्यावर काढले चिमण्या आणि मोर. महाराज 10 लाखाचं मंदिर बांधलं, 1-2 लाखाचं नाही, 10 लाखाचं मंदिर बांधलं. त्याचे ते मंदिर बाहेरून म्हणजे लांबून चांगलं दिसा म्हणून त्याच्यावर चिमण्या मोर सगळे पक्षी काढले, भगवंताच्या मूर्त्या काढल्या. कशावर? मंदिरावर. पण जर त्या मंदिरामध्ये जर भगवंताची स्थापनाच केली नाही, त्या मंदिरामध्ये मूर्तीची स्थापनाच केली नाही तर त्या मंदिराला काय अर्थ आहे का महाराज? आणखीन उदाहरण देऊन सांगू का महाराज? एखादी नारे ती नटून तटून आली, एखादी लग्न झालेली आहे, तिने सगळं शृंगार केला, मंगळसूत्र घातलं, नऊवारी घातली, सगळं घातलं, पण महाराज तिने कुंकू लावलं नाही. जवळ ती कुंकू लावत नाही तोवर तिच्या शृंगाराला शोभा आहे का महाराज? नाही. त्याचप्रमाणे आपण जर या नरदेहाला आलोय तर जोपर्यंत आपण गुरु करत नाही, जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही, तोपर्यंत आपल्याला या जीवाची किंमत नाही. बर तुकाराम महाराज तुम्ही एवढं म्हणता गुरुला शरण जा, गुरुला शरण जा. तुम्ही गुरुला शरण गेले का? तुकाराम महाराज म्हणतात हो, महाराज सुद्धा दशमी पाहुनी गुरुवारण केला अंगीकार. तुका म्हणे मी गुरुकड गेलतो, मी माझ्या गुरु बाबाजी चैतन्याकडे गेलो, आणि मी ते नाम घेतलं. आणि ते नाम घेतल्यावर मी भगवंताच्या चिंतनाकरिता एका जागी बसलो. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला माझी मज निराकार, विठोबा भेटला निराकार.
ज्या दिवशी मला सद्गुरूंकडनं ते नाम भेटलं, ज्या दिवशी माझ्यावर सद्गुरूंनी हात ठेवला, हात ठेविला मस्तकीन प्रसाद देऊनी केले सुखी. ज्या दिवशी भगवंत त्या सद्गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला प्रसाद देऊन सुखी केलं, त्यावेळेस मी भगवंताचं नाम घेतलं. त्यावेळेस मी त्या भगवंताचं नाम स्मरत राहिलो. ठाईच बैसून मी एका जागी बसलो. ठाईच बैसून करा एक चित्त, मी माझ्या चित्ताला एक केलं. ठाईच बैसून करा एक चित्त आणि आवळी अनंत आळवावा. मी त्या भगवंताला आळवलं. मला माझ्या सद्गुरूंनी माझ्या एवढे उपकार केले. तुकाराम महाराज काकड्यात वासुदेव सांगून जातात, केले उपकार सांगू मी काय, पाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या केले पाय, दिले अक्षय अभय दानगा. ज्या दिवशी मला या सद्गुरूंनी नाम दिलं, त्याच दिवशी मी कसा झालो, अक्षय झालो. अक्षय तृतीया. आज आणखीन काय, आज अक्षय तृतीया आहे. आज त्या दिवशी काय झालं, मी अक्षय झालो. जे माझं जन्म मरणाचं भय होतं, ते काय केलं, भय सगळं बाजूला गेलं. जे माझं जन्म मरणाचं येणं होतं, पुनरपी जननम पुनरपी मरणम, जे मी जन्माला येत होतो, मरत होतो, येत होतो, मरत होतो, ते त्या सद्गुरूंनी, जे माझ्यावर सद्गुरूंनी उपकार केले. बर महाराज, तुम्ही सगळं म्हणता सद्गुरूंनी तुमचा उपकार केले, तुमचं सगळं खरंय, पण जे दुसरे संत आहेत त्यांच्यावर बी सद्गुरूंनी हात ठेवला होता का? हा. बर कुणा हात ठेवला होता, कुणाचं काय झालं? तर महाराज, माझ्या निवृत्ती दादाने माऊलीला अनुग्रह दिला. कसा दिला? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, कृष्णांजन एक वेळा तिमिर दुःख गेले, भ्रांतीचे पडळ तिमिर दुःख गेले. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रखुमा देवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. बर तुम्ही जे म्हणताय निवृत्ती दादाने माऊली दिलं, पण कसं काय दिलं? त्यावेळेस माऊली सांगतात, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. ज्या वेळेस माझ्या दादानी, ज्यावेळेस माझ्या निवृत्ती दादाने, ज्यावेळेस माझ्या सद्गुरूंनी ते नाम जे आढळ कृष्णांजन होतं, ज्या वेळेस माझ्या डोळ्यात घातलं, त्यावेळेस माझं काय झालं, तिमिर दुःख गेलं, तिमिर दुःख गेले, पिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वज्वळ. ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि साच उतरलो गुरुकृपे. त्या सद्गुरूंनी, त्या दादानी, त्या निवृत्ती दादाने ज्या वेळेस माझ्या डोक्यावर हात ठेवला, ज्यावेळेस कृष्णांजन माझ्या डोळ्यात घातलं, त्यावेळेस मी काय झालो, तरलो. त्यावेळेस माझ्या जन्म आणि मरणाचं भय निघून गेलं. तेच संत तुकाराम महाराज संघ झालं, तेच एकनाथ महाराज सोबत झालं. सर्व संत काय, सर्व संतांनी कुणाला शरण गेले, सद्गुरूला शरण गेले. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जर आपल्याला आपल्या जन्म मरण बाद करून घ्यायचा असेल, आपल्याला जर परत जन्माला यायचं नसेल, आपल्याला जर या 84 लक्ष योनीच्या बंधनातून एकदाच मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज, तुम्ही सगळं सांगता, तुम्ही सद्गुरूला शरण गेले, तुमचं सगळं झालं तुम्ही म्हणता,
पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरं एखादं साधन असू शकतं जे ह्याच्यापेक्षा सोपं असेल. आणखीन एखादं दुसरं नाम असू शकतं जे ह्याच्यापेक्षा सोपं असेल. पण तुकाराम महाराज शेवटच्या जन्मात काय सांगतात? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जर खरा विचार करायला गेलं तर या नामापेक्षा सोपं दुसरंच काय नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेत असे. जो शहाणा आहे, ज्याला आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्त व्हायचा असा जो शहाणा आहे, जरा खरंच आपली काळजी, जरा कुणाचाच लोभ नाही, बायकाचा पोरांचा. महाराज बायका पोरांचा लोभ कुणाला होता? वाल्याला सुद्धा होता. पण नारद मुनींनी काय केलं? त्याचे डोळे उघडले. अरे जा विचार, तुझ्या पापाचे भागीदारी होणार आहेत का? काय म्हणले? जा विचार, तुझे एवढे ब्राह्मण मारले, या पापाचे ते लोक भागीदारी होणार आहेत का? महाराज वाल्या कोळी काय केला? पळत पळत पोराकडे गेला. पोराला म्हणाला, हे बघ, मी तुमच्यासाठी ब्राह्मण मारले, तू माझ्या पापाचा भागीदार होणार आहे का? नाही म्हणला, मी का उभा तुझ्या पापाचा भागीदार? मला लग्न करायचे, पोरं बाळ सांभाळायचे, मी का पापाचा भागीदार? बायकोकडे गेला. बायकोला म्हणला, तू माझ्या पापाची भागीदार होणार का? बायको म्हणली, मी तुमच्यापर्यंत फक्त स्मशानभूमी पर्यंत आहे, मी तुमच्या चितीला सुद्धा अग्नी लावणार नाही, तर मी पापाची भागीदार होणार नाही. आई बापाकडे गेला. आई बापाला म्हणला, तुम्ही मला जन्म दिलाय, तुम्ही माझ्या पापाचे भागीदार होणार का? नाही म्हणले, बाळा तुझं कर्तव्य होतं आम्हाला जीव घालायचं, आम्हाला पाळायचं, आम्ही का तुझ्या पापाचे भागीदार होऊ? त्यावेळेस त्या वाल्या कोळ्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस तो नारद मुनीला शरण गेला. नारद मुनी म्हणले, तू एक काम कर, तुला राम राम म्हणता येत नाही ना, तू मरा मरा म्हण. काय कर? मरा मरा म्हण. राम राम म्हणू नको महाराज. महाराज तो मरा 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 करत करत कधी राम राम म्हणायला लागला आणि त्या राम 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 म्हणता म्हणता त्याचा कधी उद्धार झाला महाराज त्याला कळलं नाही. त्या वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी काय केलं? राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर रामायण केले रामायण राम आधी विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. आणि जो खरंच शहाणा आहे ना, तर तो कुणाचीच चिंता करणार नाही. हे कसं आहे? संसार दुःख मुळे चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तरमळ. काम क्रोध लोभ क्षुनी पाठी लागले ओढाळण, कहून आम्ही शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती, निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे, येतो सुखाची मांडणी एकला आम्ही दुःख भोगी, आणि येते कोण सोडविले एका सद्गुरु वाचने. माऊली सांगतात, माता पिता बंधू भगिनी सर्व काय सगळं व्यर्थ आहे. माता पिता लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया सर्व संसार वाया गेले धाग हरिविन. अरे सर्व काय लटकय. माऊली सांगतात, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती, निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे. तुझा किती जरी जवळचा मित्र असला तरी तो काय तुझ्या संग येणार नाही. घेतो सुखाची मानधन, ते फक्त तुझ्या सुखापुरतं, ते फक्त तुझ्या पैशापुरतं, ते फक्त तू आहे म्हणून पुढं 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 करणार. एकला तू दुःख भोगी, तू एकलाच आहे, एकटा आला एकटाच जाणार. हेच खरे. इथं तुझं दुःख तुझं पाप कोणी दुसरं भोगणार नाही. तुझे कर्म केले ते कुणाला भोगायचंय? तुलाच भोगायचे, दुसरं कोणी कर्म भोगणार नाही. तर तू काय कर, एकला तू मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, येते कोण सोडविले का सद्गुरु वाचनी. तू या नरदेहात आलाय तर तुला फक्त एकच जण सोडू शकतो, ते कोण? सद्गुरु. ते कोण? संत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जर खरा विचार करायला गेलं तर ह्या नामापेक्षा सोपं काहीच नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेत असे. जो खरंच शहाणा आहे, ज्याला खरंच आपली चिंता आहे, वा ज्याला खरंच जन्माला यायचं नाही, वा ज्याला खरंच परत जन्माला यायचं नाही, परत मरायचं नाही, या जन्म मरणाच्या बंधनात अटकायचं
नाही तो हे जरी नाही काढलं तरी दुसरा येईल हे जरी नाही काढलं एकनाथ महाराज काय म्हणतात, तुम्ही जर हा मार्ग एवढा सोपा मार्ग जर तुम्ही स्वीकारला नाही तर हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, तुमचा चान्स गेला. जर ती शेवटी बा काळ बांधून नेईल. आता प्रमाण दिलं देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काहीच नाही. महाराज काळ काय करत बांधून देईल. आणि एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दने आमचे काय जाईल. आम्ही तुम्हाला सांगायचं काम केलंय पण तुम्ही ते काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे का नाही, तुम्ही ते केलं पाहिजे का नाही. एका जनार्दने आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोलित होते का. एकनाथ महाराज म्हणतात आम्ही आमचं सांगायचं काम केले वा तुम्ही या मनुष्य देहात आले, तुम्हाला तुमचा उद्धार करून घेणं भाग आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा उद्धार करत नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही, तोपर्यंत तुम्ही या 84 लक्ष युनितून मुक्त होणार नाही. हे आमचं काम झाले सांगायचं. आता तुम्हाला ऐकू वाटलं आहे का, नाहीतर काय करा, एका जनार्दनी आमचे काय बघायचं. एकनाथ महाराज म्हणतात आमच्या बापाचं काय जातंय, विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. आईच वैशने करा एक चित्त आवळी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनानिक असता पै साधन वाहत स्यान विठोबाचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही जर या नर देहा या जन्माला जर तुम्ही आलात तर तुम्ही काय केलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, तुम्ही नाम घेतलं पाहिजे. तुम्हाला जर या जर जीवातून उद्धारायचं असेल तर तुम्हाला नामापेक्षा सोपं साधन नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्यांनी गोडाशी गायनाची साथ केली ते सर्व माझे वडीलधारी सगळे माझे बाबाच. दुसरे आमचे श्रीपादानंतर सगळे बाबा. पुन्हा ज्यांनी अशी सुंदर अशी पकवाजाला साथ दिली महाराज
विकास महाराज. विकास महाराज असू दे. विकास महाराज यांनी सुंदर असा पक्वाज वाजवला. त्यांचे सुद्धा चरणावर नतमस्तक ठेवतो. पुन्हा जे आमचे विनेकरी महाराज, तुमचं नाव मंगेश महाराज असतील, त्यांनी संपूर्ण कीर्तनात न काही बोलता पण विना घेतला. पण आमच्या बाई झाल्या, अक्का आजी झाल्या, अक्का झाल्या. पुन्हा जर खरा विचार केला तर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, दुबळा मी अर्थ भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. महाराज जर खरा जर विचार केला तर, जर तुम्ही जर श्रोते मंडळी ती महाराज गर्दी नाही पण दर्दी आहे. म्हणजे गर्दीला काय करता महाराज, दर्दी असली पाहिजे, दर्दी महत्वाची. जर तुम्ही जर नसता तर मी काय शेळ्याला कीर्तन सांगितलं असतं का, मी काय गाय म्हशीला कीर्तन सांगितलं असतं? नाही महाराज, तुम्ही हे मनुष्य जे एवढं ज्ञान दुसऱ्या कुठल्या चोनीला नाही महाराज. गाई म्हशीला नाही आणि कशालाच नाही. त्यांनी मागच्या जन्मात देवाचं नाव नाही घेतलं म्हणून त्यांना 4 पायाचं म्हणून व्हायला लागलं, 4 पायाचं जन्माला यायला लागलं. तुम्हाला भगवंतानी संधी दिली, तुम्ही तुमचा उद्धार करून घेतला पाहिजे. असं असू दे. साळुंकी मंजूर बोलत असे वाणींशी कविता धनी वेगळाची. महाराज जे काय मी बोललो ते काय माझ्या बुद्धीचा दोष नव्हता. ते भगवंताने जे माझ्याकडनं बोलून घेतलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तरी सुद्धा जर एखाद्याला शब्द लागला असेल, एखाद्याला वाईट वाटला असेल तर ती माझी चुकी म्हणून, मी तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. आणि जे खरं आहे, जे भगवंताचं नाम आहे, जे मला सद्गुरूने दिलं तेच मी तुम्हाला सांगितलं. जे जर तुम्हाला पटलं असेल तर ते आचरणात आणा आणि सद्गुरूला शरण जावा. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.